नमो नमः सर्वेभ्यो। अस्मिन् चलच्चित्रे वयं संस्कृतभारत्याः शिक्षायाः पुस्तकस्य द्वितीयस्य पाठस्य सुभाषितद्वयम् अधुना वयं पठामः। अहं स्लैड् शेर् दर्शिकां दर्शयामि। पृष्ठक्रमाङ्क अस्ति षड्त्रिंशति षड्त्रिंशत्। षड्त्रिंशत्तमे पृष्ठे अस्ति प्रथमं सुभाषितम्। शिक्षायाः पुस्तकस्य हा, सुभाषित। हा, हम्म। शिक्षायाः पुस्तकस्य षड्विंशतितमे षोडश। अस्तु। अ, अहं प्रथमं सुभाषितं पठामि। दानं भोगो नाशस्त्रि नाशस्तित्रो गतयो भवन्ति वित्तस्य। यो न ददाति न भुङ्क्ते तस्य तृतीया गतिर्भवति। हं? आता याच्यामध्ये आधी पदविभाग करूया. दानं भोगः. हं? इथे विसर्ग संधी आहेत म्हणून भोगो झालाय. नाशस्तित्रो नाशस्ति नाशः आणि तिस्रः असं आहे. सगळीकडे विसर्ग संधी झालेला आहे. गतयः गती या शब्दाचा प्रथमा बहुवचन आहे. तिसरं हे सुद्धा त्रि शब्दाचं किंवा संख्यावाचक शब्दाचं स्त्रीलिंग प्रथमा बहुवचन आहे. भवन्ति वित्तस्य यः न ददाति न भुङ्क्ते तस्य तृतीया गतिः भवति. गतिः भवति असं पदविभाग आहे. आता याच्यामध्ये आपण बघितलं की भोगः नाशः हा संधी आहे. नाशः तिस्रः हा संधी आहे. तिस्रः गतयः हा संधी आहे. त्याच्यानंतर यः न हा संधी आहे. गतयः भवन्ति हा सुद्धा एक संधी आहे. ओके. आणि गतीही भवती असा एक संधी आहे. ओके. आणि सगळे विसर्ग संधी झालेले आहे इथे. आता याचा जर आपण काय म्हणू आपण त्याला प्रतिपदार्थ. ओके. किंवा अन्वयार्थ बघायचा झाला तर दानम दान करणे. ओके. भोग भोग म्हणजे भोग घेणे कुठल्याही गोष्टीचा. आणि नाश नाश म्हणजे नाश होणे. तिस्रः गतयः भवन्ति वित्तस्य. हा, म्हणजे पैशाच्या म्हणजे वित्त ठीक आहे. आधी आपण प्रतिपदार्थ म्हणूया. यह न ददाती. म्हणजे यह म्हणजे जो, न म्हणजे नाही, ददाती म्हणजे देत नाही, न ददाती देत नाही, न भुंगते भुंगते म्हणजे म्हणजे जो भोगही घेत नाही, न भुंगते. तस्य म्हणजे त्याची, तृतीया म्हणजे तिसरी, गती वती भवती होते. ओके. अशा प्रकारे आपण प्रतिपदार्थ घेतला आहे. आता ह्याचा आपण अन्वय आपल्याला सुभाषितांचा करायचा नाही आहे. त्यामुळे आपण इथे अन्वय करायची गरज नाही. जरी करायचा जरी असेल तर दोन प्रकारे होऊ शकतं. कारण इथे भवंती हे दोन क्रियापद आहेत, भवंती आणि भवती. तर अशा प्रकारे करू शकतो की दानम भोगः नाशः एताम एताम हे कंसात टाकायचं. एताम तिस्रः वित्तस्य गतयः भवन्ति. यः न ददाति कंसात यः न भुङ्क्ते तस्य अथवा तस्य कंसात वित्तस्य वित्तस्य हा कंसात टाकायचं. तस्य वित्तस्य तृतीया गतिः भवति असं अन्वय करू शकतो आपण. आणि जर हे करायचं असेल म्हणजे अर्थ किंवा तात्पर्य सार, तर दान करणे, भोग घेणे आणि नाश होणे अशा या पैशाच्या किंवा संपत्तीच्या तीन गती आहेत. आणि जो यह न ददाती म्हणजे जो देतही नाही, म्हणजे जो दानही करत नाही,
आणि जो भुंगते न भुंगते म्हणजे जो भोगही घेत नाही त्याची तृतीया गती म्हणजे ती नाश होते. तृतीया गती म्हणजे नाश. तीन गती सांगितले ना, दान करणे, भोग घेणे आणि नाश करणे. आणि ज्याचं दान केलं जात नाही आणि ज्याचा भोगही घेतला जात नाही त्या गतीचा सॉरी त्या पैशाचा किंवा संपत्तीच्या ची तिसरी गती होते, ती म्हणजे तिचा नाश होतो. ओके. एवं प्रकारेण प्रथमं सुभाषितं वयं पठितवन्तः. अनन्तरं द्वितीयं सुभाषितम् अस्ति व्यसना अ, थोडं वर. हा. व्यसनानन्तरं सौख्यं स्वल्पमप्यधिकं भवेत् काषाय रसमासाद्य स्वाद्वतीवांबू विंदते. हं? आता आधी आपल्याला पदविभाग करायचा, मग संधी सोडवायचा, मग प्रतिपदार्थ करायचा आणि मग अर्थ लावायचा. अन्वयमध्ये करायचं असेल तर करू शकतो. परंतु इथे शिक्षाच्या लेवलवर अजून सुभाषितांचा अन्वय अपेक्षित नाही, परंतु जर परीक्षेत विचारला तर आपण करू शकतो किंवा करायची सवय ठेवावी. तो आता इथे मध्ये पदवी करूया. व्यसनानंतरम किंवा अनंतरम असं पण करू शकता. सौख्यम स्वल्पम अपि अधिकम भवेत काषाय रसम आसाद्य स्वादू अतीव अंबू विंदते. हे झाले पदविभाग. ही सगळी पदं आपण वेगळी लिहू. आता ह्याच्यात संधी कुठे आहेत तर व्यसन योग अनंतरम म्हणजे अयोग आ भवती सवर्ण दीर्घ संधी आहे व्यसनानंतरम. त्याच्यानंतर अप्यधिकम मध्ये संधी आहे अपि योग अधिकम ई योग अ य भवती यणसंधी अप्यधिकम. त्याच्यानंतर काषाय रसम असाध्य त्याच्यामध्ये संधी नाहीये. स्वादू अतीव म्हणजे स्वादू योग अतीव इथे दोन संधी आहेत. स्वाद्वतीवांबू मध्ये दोन संधी आहेत. स्वादू योग अतीव उ योग अ व भवती यण संधी आहे, त्यामुळे स्वाद्वतीव असा शब्द संधी झाला. आणि अतीव अंबू ह्याच्यामध्ये सवर्ण दीर्घ संधी आहे अयोग आ, त्यामुळे स्वाद्वतीवांबू. ओके. आता जर आपण ह्याचा प्रतिपदार्थ बघितला तर व्यसन म्हणजे काय तर व्यसन म्हणजे कुठलं तरी संकट आपत्ती काही. तर व्यसन अनंतर म्हणजे त्याच्यानंतर सौख्य. कसं सौख्य स्वल्पम थोडस, स्वल्पम थोडस, अपि म्हणजे ते सुद्धा अधिकम भवेत म्हणजे अधिक म्हणजे जास्त होतं किंवा वाटतं. काषाय जसं काषाय म्हणजे तुरट. काषाय हा षड्रसांमधला एक रस आहे. काषाय रस म्हणजे किंवा कषाय रस म्हटलं जातं. तर तुरट चव जी असते जी आवळ्याची चव असते. ओके. तुरट रस. तुरट रसाच्या आसाध्य आसाध्य सिद्ध धातू आहे, त्यामुळे म्हणजे त्याचा अनुभव घेतल्यानंतर स्वादू म्हणजे मधुर, अतीव म्हणजे जास्त, अंबू म्हणजे पाणी, आणि विंदते म्हणजे वाटते किंवा विद धातू आहे. विद धातू म्हणजे जाणवते किंवा समजते, असा त्याचा अर्थ होतो. आता याचा जर अन्वय करायचा झाला तर हे आपण कसं करू शकतो कंसामध्ये यथा व्यसनानंतरम स्वल्पम सौख्यम अपि अधिकम भवेत तथा कंसामध्ये तथा काषाय रसमासाद्य अ, अ, अंबू अतीव स्वादू विंदते असं करू शकतो आपण. ह्याचा अर्थ काय होतो की सार किंवा तात्पर्य म्हणजे संकटानंतर आलेले थोडेसे सुख सुद्धा अधिक वाटते किंवा अधिक असते. तर जसे तुरट चा स्वाद घेतल्यानंतर किंवा तुरट रस खाल्ल्यानंतर किंवा तुरट रसाचा पदार्थ खाल्ल्यानंतर आंबू म्हणजे पाणी सुद्धा गोड लागते. ओके. असं त्याचा अर्थ आहे. ओके. आम्ही स्टॉप शेअर करू. एवं प्रकारेण वयं हा एवं प्रकारेण वयं द्वितीयस्य पाठस्य सुभाषित द्वयस्य अभ्यासं कृतवन्तः. अग्रिमे चलचित्रे वयं तृतीयस्य पाठस्य अभ्यासं अस्माभिः करणीयमस्ति. धन्यवादः.